नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। हिंदू संस्कृतीतील सर्वात महत्त्वपूर्ण सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी हा सण होय। फक्त महाराष्ट्रात किंवा देशभरातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा सण मोठ्या उत्साहात, जल्लोषात, आनंदात, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा सण साजरा केला जातो। तर आपण आज या सणाबद्दल जाणून घेऊया। कार्तिक महिन्याच्या अमावस्येला हा सण साजरा केला जातो। साधारणतः 5 दिवसाचा हा सण असून धनत्रयोदशीच्या दिवशी सुरू होतो आणि भाऊबीजेला हा सण संपतो। हा सण म्हणजे अंधारावरती प्रकाशाचा विजय, त्याचबरोबर वाईटावरती चांगल्याचा विजय। प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, आनंद हा येत राहो, त्याचबरोबर ज्योतीप्रमाणे आयुष्यही प्रकाशमय व्हावं, हाच या सणामागचा खरा उद्देश आहे। जेव्हा प्रभू श्रीराम अयोध्या नगरीमध्ये रावणाचा वध करून आले होते, तेव्हा सर्व अयोध्या नगरी ज्योतिमय केली होती। त्याचप्रमाणे दिवाळीमध्ये म्हणजे अंधारावरती प्रकाशाचा विजय आणि वाईटावरती चांगल्याचा विजय म्हणून सर्वत्र ज्योती किंवा असं म्हणूयात की रांगोळ्या, त्याचबरोबर हिंदू संस्कृतीमधील ज्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत, आनंद साजरा करण्याच्या, फटाका फोडणे म्हणूयात, ह्या सर्व गोष्टी या सणामध्ये केल्या जातात। हिंदू संस्कृतीमध्ये दिवाळी साजरी करताना तेलस्नान केले जाते, ज्योती लावल्या जातात, मेणबत्त्या लावल्या जातात। तेलस्नान करणे म्हणजे काय? शरीर आणि आत्मा या दोन्हींच्या शुद्धीसाठी, बाहेरून त्याचबरोबर आतूनही मनाची शुद्धी व्हावी यासाठी तेलस्नान केलं जातं। त्याचबरोबर मनाची शुद्धता राखावी म्हणून, सुख समृद्धी यावी म्हणून लक्ष्मी माता, कुबेर यांची पूजा केली जाते। त्याचबरोबर भगवान गणेशांचीही पूजा केली जाते। सुख समृद्धी आनंदमय जीवन जावो यासाठी प्रार्थना केली जाते। त्याचबरोबर आपण म्हणूयात की नरकासुराचा वध भगवान श्रीकृष्ण यांनी केला होता, त्यामुळे नरकासुराप्रमाणेच वाईट गोष्टींचा नाश व्हावा म्हणून फटाकेही फोडले जातात। हिंदू संस्कृतीतील प्रत्येक मंदिरामध्ये दिव्यांची आरास केली जाते, रांगोळ्या घातल्या जातात, त्याचबरोबर देवदेवतांच्या आरत्याही केल्या जातात। म्हणजेच काय, हिंदू संस्कृतीमध्ये आपली जी परंपरा आहे दिवाळीची, ती तशीच ठेवण्याचा प्रयत्न केला जातो। दिवाळी या सणाला सर्वांनाच सुट्ट्या असल्याने एकमेकांच्या सोबत आनंदामध्ये, जल्लोषामध्ये, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये फटाके फोडून, रांगोळ्यांची आरास करून, त्याचबरोबर एकमेकांसोबत फराळ घेऊन, एकमेकांसोबत फराळाचे सेलिब्रेट करून, एकमेकांना भेट वस्तू देऊन हा सण साजरा केला जातो। दिवाळी हा सण 5 दिवस साजरा केला जातो। त्यामध्ये सर्वप्रथम धनत्रयोदशी, त्यानंतर नरक चतुर्दशी, त्यानंतर दिवाळी हा मुख्य सण, त्यानंतर गोवर्धन पूजा, त्यानंतर 5व्या दिवशी भाऊबीज सेलिब्रेट केले जाते आणि इथे हा दिवाळी सण संपतो। दिवाळीतील पहिला सण आहे धनत्रयोदशी। धनत्रयोदशीच्या दिवशी आपण म्हणूया धनाची देवता लक्ष्मी, त्याचबरोबर कुबेर यांची पूजा केली जाते। त्याचबरोबर धनतेरस असेही याला म्हणतात, म्हणजेच सोने, चांदी, त्याचबरोबर भांडी इत्यादी वस्तूंची खरेदी करणं अतिशय शुभ समजलं जातं, हा एक समजही आहे। त्याचबरोबर आपण म्हणूयात की जसं सुख समृद्धी आपल्याला लाभावी याच्यासाठी लक्ष्मी माता, भगवान कुबेर यांची प्रार्थना, पूजा केली जाते। त्याचबरोबर उत्तम आरोग्य लाभावं म्हणून आरोग्याची देवता धन्वंतरी यांचीही पूजा याच दिवशी केली जाते। सर्वत्र दिव्यांची आरास केली जाते, त्याचबरोबर देवदेवतांची पूजा या दिवशी केली जाते, त्याचबरोबर फटाके फोडले जातात, त्याचबरोबर रांगोळ्यांचीही आरास याच वेळी केली जाते। मित्रमैत्रिणींनो, हिंदू संस्कृतीतील दिवाळी हा सण
आध्यात्मिक त्याचबरोबर सांस्कृतिक दृष्ट्याही मानवी नीती मूल्यांवरती परिणाम करतो. तो कसं काय ते आपण बघूयात. मित्रमैत्रिणींनो, प्रत्येक व्यक्ती वर्षभरात सुख समृद्धी आयुष्यामध्ये लाभावी यासाठी प्रयत्नशील असतो. पण धनत्रयोदशीच्या दिवशी तो लक्ष्मी मातेची पूजा तर करतो, त्याचबरोबर आरोग्याची देवता असलेले भगवान धन्वंतरी यांचीही पूजा आणि अर्चना तो करतो. म्हणजेच काय, आपल्या सुख समृद्धी बरोबरच आपलं स्वतःचं आरोग्यही तितकंच महत्त्वाचं आहे, हे परंपरागत हिंदू संस्कृतीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. कार्तिक महिना सुरू झाल्यापासून 14व्या दिवशी नरक चतुर्दशी येते. भगवान श्रीकृष्ण यांनी नरकासुराचा वध केला. म्हणजे वाईट गोष्टींवरती चांगल्या गोष्टींचा हा विजय होतच असतो, हे यातून सांगण्यात येते. म्हणून नरक चतुर्दशी दिवशी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये फटाके फोडले जातात, त्याचबरोबर दिव्यांची आरास केली जाते. नरक चतुर्दशी दिवाळीचा दुसरा दिवस आपल्याला हेच शिकवून जाते की वाईट गोष्टींचा नाश हा नेहमी होतच असतो, चांगल्या गोष्टींचा हा विजय होतच असतो. त्यामुळे फक्त वेळ यावी लागते चांगल्या गोष्टींची, यासाठी थोडंसं थांबावं लागतं, हेच नरक चतुर्दशी सांगते. शारीरिक स्वच्छतेसोबत मनाचीही स्वच्छता तितकीच महत्त्वाची आहे. त्याचबरोबर वाईट गुणांचा अवगुणांचा हा नाश होतच असतो, हेच नरक चतुर्दशी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते. दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे दिवाळीचा मुख्य सण. दिव्यांची सर्वत्र आरास बघायला मिळते. उत्साहात जल्लोषात हा सण साजरा केला जातो. दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे मुख्य दिवाळी. या दिवशी सर्वत्र दिव्यांची आरास केली जाते, फटाके फोडले जातात, एकमेकांना भेटलं जातं, त्याचबरोबर एकमेकांना भेटवस्तू देऊन एकमेकांचा सन्मान आनंद द्विगुणित केला जातो. मित्रमैत्रिणींनो, आता आहे दिवाळीचा चौथा दिवस. चौथ्या दिवशी म्हणजेच गोवर्धन पूजा, त्याचबरोबर अन्नकूट सोहळा या दिवशी साजरा केला जातो. मित्रमैत्रिणींनो, दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे गोवर्धन पूजा, त्याचबरोबर अन्नकूट सोहळा या दिवशी साजरा केला जातो. आता गोवर्धन पूजा म्हणजे काय, गोवर्धन पूजा का केली जाते, तर भगवान श्रीकृष्ण यांनी वृंदावनातील जनतेची, आपण म्हणूयात की इंद्र देवतेच्या क्रोधापासून रक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलून त्यांचं रक्षण केलेलं होतं. म्हणून हा दिवस गोवर्धन पूजा करण्यासाठी दिला जातो. कारण आपण म्हणूयात की आपल्याला निसर्गामध्ये राहायचे आहे. मनुष्याला निसर्गामध्ये राहण्यासाठी आपण म्हणूयात की झाडे, जंगले, त्याचबरोबर पर्यावरण यांना कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गोवर्धन पूजा या दिवशी केली जाते. गोवर्धन पूजेमध्ये जे काही साहित्य लागतं, म्हणजे आपण म्हणूयात की शेणापासून देवाच्या मूर्ती बनवल्या जातात. त्याचबरोबर वनामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला ज्या काही वनस्पती असतील त्यांची फुले या पूजेसाठी वापरली जातात. त्याचबरोबर आपल्या शेतातील धान्य जे काही येतं, असं शाकाहारी नैवेद्य या गोवर्धन पूजेसाठी अर्पण केला जातो. म्हणजेच काय, निसर्गाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गोवर्धन पूजा होय. त्याचबरोबर वेगवेगळे उत्सव, त्याचबरोबर अन्नकूट सोहळा म्हणजेच अन्नदान या दिवशी केले जाते. त्याचबरोबर वेगवेगळे समारंभ कार्यक्रमही या दिवशी आयोजित केले जातात. मित्रमैत्रिणींनो, दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजे भाईदूज, भाईटिका किंवा याला भाऊबीज असे म्हणतात. या दिवशी बहीण आणि भाऊ यांच्यामधील प्रेम, जिव्हाळा, बंध किंवा नातेसंबंध जास्तीत जास्त स्ट्रॉंग राहण्यासाठी यामध्ये यांचाही समावेश केला जातो. बहीण आपल्या भावासाठी आरोग्यासाठी प्रार्थना करते. त्याचबरोबर आपण म्हणूयात की भाऊ
आपल्या बहिणीला आशीर्वाद देतात, त्याचबरोबर भेटवस्तू देतात। अशा प्रकारे हा दिवाळी हा सण 5ही दिवस साजरा केला जातो। म्हणजेच काय, कुठेतरी आपण म्हणूयात की आपल्या सांस्कृतिक आयुष्यामध्ये आपण आनंद घेत असतो या 5 दिवसांमध्ये। त्याचबरोबर नैसर्गिक मूल्ये म्हणजे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो। त्याचबरोबर आपण म्हणूयात की रिलेशन्स म्हणजे कुटुंबियांसोबत हा सण आनंदात, जल्लोषात, उत्साहात साजरा करत असतो। म्हणजेच काय, आपलं सामाजिक वातावरण त्याचबरोबर कौटुंबिक वातावरणामध्ये सुधारणा करण्यासाठी दिवाळी या सणासारखा दुसरा कोणताच सण महत्त्वपूर्ण नाही, हेच इथे सांगायचं आहे। मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे दिवाळी हा सण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आनंद, उत्साह, जल्लोष घेऊन येऊ। प्रत्येक व्यक्तीला दिवाळी ही आरोग्य संपन्न जावो, हीच प्रभूचरणी प्रार्थना। धन्यवाद। दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। सर्वांनाही ही दिवाळी आनंदात जावो हीच प्रार्थना। धन्यवाद।